नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज अशी काही स्पेशल रेसिपी नाही आहे, पण स्वयंपाकाची पूर्वतयारी म्हणू शकता. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणी किंवा मालवणी पद्धतीचं वाटण. तर यासाठी मी इथे घेतलेत 4 मोठे कांदे घेतलेत, उभे कापून घेतलेत आणि जितका कांदा घेतला आहे त्याच्या अर्धं खोबरं घेतलं आहे. तर कांदा खोबऱ्याचं प्रमाण ना आपल्या आवडीनुसार कमी जास्त करा. काही लोकांना खोबरं जास्त आवडतं, त्यांनी खोबरं अजून थोडं एक्स्ट्रा घेतलं तर चालेल, पण समप्रमाणात वगैरे शक्यतो घेत नाहीत. त्याने चव फार वेगळीच येते आणि थोडंसं खरखरीत किंवा असं रवाळ टेक्स्चर येतं वाटणाला आणि कांदा जास्त असेल तर स्मूथ होतात. 2 लसणीच्या गड्ड्या घेतलेल्या आहेत, व्यवस्थित सालं काढून घेतले आणि जितकी लसूण आहे त्याच्यापेक्षा कमी घेतलं आहे मी आलं, कारण आलं जास्त घातलं ना तर राकट होतं स्वयंपाक किंवा जी भाजी किंवा काय आपण चिकन मटण जे करणार आहोत ते त्या अंदाजाने आलं घ्या. आणि इथे कोथिंबीर घेतली आहे, मुठभर कोथिंबीर घेतली आहे, स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे आणि मग कापली आहे, कारण पाण्याचा अंश ठेवायचं नाही आहे. हे वाटण महिनाभर वगैरे टिकतं किंवा त्याहीपेक्षा जास्त टिकतं. आणि या ठिकाणी मी बडीशेप यामध्ये घालणार आहे. तर बडीशेप घालण्याचं कारण काय, चव खूप छान लागते. जिरं धणे हे सुद्धा घालतात, पण कसं होतं की काही वेळेला आपण चिकनमध्ये जिरं नाही वापरत, म्हणजे कोकणी जेवणात तरी, त्याच्यामुळे मग पदार्थाला चव वेगळी येते. त्याच्यामुळे धणे जिरे हे आपल्याकडे पावडर युजली असते, नंतर आपण घालू शकतो. या व्यतिरिक्त गरम मसालेसुद्धा दालचिनी, काळी मिरी, लवंग हे सगळं आपण यात घालू शकतो. पण गरम मसाला वेगळा आपल्याकडे बऱ्यापैकी तयार असतो, त्याच्यामुळे हे एक बेसिक वाटप आहे जे अगदी लहान मुलं नुकताच जेवायला शिकलेत किंवा आपण त्यांना सूप वगैरे करून देतो ना चिकनचं, त्यामध्ये घालण्यासाठी अतिशय छान आहे. त्रास होत नाही मेन म्हणजे, कारण कसलाच राकटपणा म्हणजे मिरची वगैरे काही नाही आहे आणि चवीला उत्कृष्ट लागतं. तर आता आपण सगळं हे भाजून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिले आपण खोबरं भाजून घेऊया. तर खोबरं कोरडंच भाजून घ्यायचं आहे, तेल वगैरे अजिबात घालायचं नाही आहे याच्यामध्ये. हे सुकं खोबरं आहे आणि किसून घेतलं आहे. किसून का घेतलं आहे तर व्यवस्थित भाजलं जातं. जेव्हा आपण तुकडे वगैरे भाजतो ना त्याच्यामध्ये काय होतं की वरचा भाग काही वेळेला करपतो आणि आतनं कच्चंच राहतं. मग ज्या ठिकाणी आपल्याला वाटण खूप दिवस टिकवायचं आहे त्या ठिकाणी व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे, पाण्याचा अंश त्यातून गेला पाहिजे. तर हे खोबरं ना गडद सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आता त्याच कढईमध्ये मी 2 पळी तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा बडीशेप घालून घेतली आहे. तर आत्ताचं जे वाटण मी दाखवते ते आमच्याकडे नॉनव्हेज वगैरे होतं, त्याच्यामुळे आम्हाला 1-2 आठवडे पुरतं. तुमच्याकडे नॉनव्हेज होत नसेल आणि बेसिक उसळींमध्ये आपण थोडंसंच वाटण लावतो, त्या ठिकाणी महिनाभर आरामात होतं, म्हणजे निभावून जातं. आता बडीशेप मी याच्यामध्ये टाकली होती, ती फुलली व्यवस्थित तेलामध्ये, की आपण जे आलं आणि लसूण व्यवस्थित, आलं पण मी व्यवस्थित धुवून घेतलं होतं, साली काढून त्याचे तुकडे केले होते आणि लसूण सोलून घेतली होती, ती पण याच्यामध्ये घालून घ्यायची. आणि हे सगळं रंग बदलेपर्यंत, म्हणजे थोडंसं डाग आलेलं चालतं इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर याच्या मागचं कारण काही आहे की तेलामध्ये ना आल्याचा आणि लसणीचा फ्लेवर उतरला आणि त्याचा कच्चेपणा गेला ना की वाटणाला चव खूप छान येते. जर आपण वरनं काही वेळेला, म्हणजे काही जणांची पद्धत असते अशी की वरनं कच्चं आलं लसूण घालतात, पण मला असं वाटतं की त्याच्यामुळे ना थोडासा उग्रस वास वाटणाला राहतो. त्यामुळे एकदा तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून बघा की ज्या ठिकाणी तेलातच टाकलं आहे तुम्हाला कळेल फ्लेवरमध्ये किती डिफरन्स येतो ते. तर आता हे सगळं आपण व्यवस्थित परतून घेतलं आणि अंदाज आला आपल्याला की बाबा झाले आता लसूण वगैरे कच्चेपणा बऱ्यापैकी गेलेला आहे. त्या ठिकाणी आपण याच्यामध्ये जो कांदा चिरलेला आहे तो घालून घ्यायचा आहे. आणि आता कांदा घातल्यानंतर एखादं मिनिट मोठ्या गॅसवर परतून घ्यायचं, म्हणजे काय होतं की कांद्याला काय पाणी वगैरे सुटत असेल तर ते लवकर सुटून कांदा परतला व्यवस्थित जातो, लवकर शिजतो. आणि कांदा घातल्यानंतर जसं खोबरं सारखं ढवळत राहायला लागतं लागेल या भीतीने, तसं कांद्याचं नाही आहे. कांदा सारखा परतत नाही राहिला तरी चालेल, कांद्याला थोडा शेक लागला गेला पाहिजे. त्याच्यामुळे 1-1, 2-2 मिनटं एक बाजू शेकवून मग आपण परतू शकतो. तर झाकण ठेवून आपण कांदा व्यवस्थित आपण शिजवून घ्यायचा आहे. कांद्याचा रंगसुद्धा गडद चॉकलेटी जो रंग असतो त्याप्रमाणे कांद्याचा रंग झाला पाहिजे. तर काही लोकांना कच्चं वाटण आवडतं, त्या ठिकाणी कांदा तुम्ही कमी, म्हणजे या रंगापर्यंत शिजवला तरी चालेल. आणि काही लोकांना गडद म्हणजे काळ्या रंगाचं वाटण आवडतं, त्यांनी अजून थोडा डार्क केला तरीसुद्धा चालेल. पण एकदा पहिली जी 2 मिनटं आपण परतून घेतला आहे मोठ्या गॅसवर, त्याच्यानंतर कांदा हा मंद गॅसवरती शिजवायचा आहे. म्हणजे रंग घ्यायचा आहे म्हणून गॅस मोठा केला आणि कांदा शिजवून घेतला असं अजिबात करायचं नाही आहे. 4 ते 5 कांद्यांसाठी
मला एक 10 मिनटं टोटल लागली कांदा वगैरे व्यवस्थित शिजवायला. तर असा गडद रंगावरती आपल्याला कांदा हा शिजवून घ्यायचा आहे. आता झाकण काढल्यानंतर पण मी 2 मिनटं परतून घेते. कशासाठी तर काही पाण्याचा झाकणाला जी वाफ पकडते त्याचा काही अंश कांद्यामध्ये राहिला असेल तर त्यामुळे वाटण खराब नको व्हायला. तर अशा प्रकारे कांदासुद्धा आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता कांदा भाजून झालेला आहे. मला हा रंग आणि व्यवस्थित वाटतो आहे. तुम्हाला अजून गडद हवा असेल तर तुम्ही करू शकता. आता याच्यामध्ये जे भाजलेलं खोबरं होतं ते आपण घालून घ्यायचं आहे. तर ते कशासाठी घालायचं, सगळं एकजीव होतं व्यवस्थित. मिक्सरमध्ये वाटल्यानंतर मग वेगवेगळं वाटलं तर कांदा एका साईडला, खोबऱ्याचं मध्येच चव लागते, असं होण्यापेक्षा सगळं एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं. तर याच्यामध्ये मी भाजलेलं खोबरं घालून घेतलेलं आहे आणि जी कोथिंबीर होती तीसुद्धा मी याच्यातच घालून घेते आणि हे सगळं एकजीव करून घेणार आहे. कोथिंबीर आधीच धुवून सुकी करून घेतली होती मी, म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचा काही अंश नाही आहे आणि अशी परतून घेतल्यामुळे ती राहते व्यवस्थित. अगदीच कोरडी वगैरे नसेल तरीसुद्धा वाटण काही खराब होत नाही. आणि हे वाटण जे आहे ते फ्रीजरला ठेवायचं आहे. आता तुम्ही असं वाटण मिक्स करून झाल्यानंतर पूर्ण थंड करून असंच्या असं हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजरला ठेवलं आणि जेव्हा जेवढं पाहिजे वाटण तेवढंच काढून मिक्सरला फिरवून घेतलं. मग त्यावेळेस पाणी वगैरे वापरलेलं चालेल. फक्त फ्रीजमध्ये ठेवताना आपण ना पाणी अजिबात नाही वापरायचं आहे, म्हणजे मग वाटण खूप दिवस टिकतं. अगदी 2 महिनेसुद्धा आरामात जातात आणि कसलाही वास वगैरे येत नाही आणि व्यवस्थित टिकतं. आणि कसं आहे की आपण म्हणतो खूप वेळेला ताजंच चांगलं, असंच चांगलं, पण खूप वेळेला घरची जी गृहिणी आहे किंवा ऑफिसला वगैरे जाणारे ज्या महिला आहेत त्यांना खूप वेळेला या गोष्टी नाही आयत्या वेळेला करायला जमत आणि त्या ठिकाणी हा पर्याय चांगला आहे आणि पूर्वापार चालत आला आहे. तर त्यावेळेस तर फ्रीज पण नव्हते, त्यावेळेला अशा या वाटणामध्ये मीठ घालून ठेवायचे. त्याच्यामुळे काय व्हायचं की बाहेरसुद्धा वाटण खूप चांगलं राहायचं. फक्त महिना नाही, 1 ते 2 आठवड्याचं वाटण गृहिणी करून ठेवायची त्यावेळेला. आता हे सगळं एकजीव केलेलं वाटण जे होतं ते गार झालं आहे. मग आता या स्टेजला तुम्ही फ्रीजमध्ये भरून ठेवलं तरी चालेल आणि वाटून ठेवायचं असेल तर आत्ता पाणी न घालता ते व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. तर मिक्सरमध्ये जेव्हा आपण पाणी न घालता वाटण वाटतो त्यावेळेस काय होतं की खालचं वाटण फिरतं, फक्त थोडंसं बारीक होतं आणि वरचं तसंच राहतं. अशा वेळेला खाली ढकलून आपल्याला व्यवस्थित पल्स मोडवरती काही वेळ चालवायचं आणि असंच 2-2 मिनटं असं फिरवत आपल्याला वाटण अगदी बारीक करून घ्यायचं आहे. आता पाणी टाकल्यावर जसं गंधासारखं बारीक वाटण होतं तसं खूप वेळेला सुकं वाटण होत नाही. पण अशा वेळेला आपण काय करू शकतो की वाटण एक बेसिक वाटून ठेवायचं आणि ज्यावेळेस आपण आयत्या वेळेला वाटण काढतो आणि गंधासारखं अगदी बारीक हवंच आहे त्यावेळेला थोडंसं पाणी घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊ शकतो. पण हे वाटण जे आहे ना बिन पाणी आपण जे करून घेतो ना त्याला अगदी चुलीवर भाजल्यासारखा वास येतो. आमच्या घरी पहिल्यांदा जेव्हा पाहुणे वगैरे यायचे ना तेव्हा नॉनव्हेजचा बेत असायचा. त्यावेळेस आई आजी अशा प्रकारे वाटण करायची. तसाच अगदी वास हा वाटण करताना घरात येतो. आता आपलं वाटण तर करून झालं आहे, ते स्टोअर कसं करायचं, तर फूड ग्रेड प्लॅस्टिक जे आहे त्याच्यामध्ये किंवा काचेच्या भांड्यामध्ये डब्यामध्ये तुम्ही वाटण स्टोअर करून ठेवू शकता. पण वाटण स्टोअर करण्यासाठी स्टील, ॲल्युमिनियम असले धातूचे कुठलेही कंटेनर किंवा काही वापरायचं नाही, डब्बा वगैरे. त्याच्यामुळे वाटण खराब होऊ शकतं. आणि हे जे वाटप आहे ते साधी सुकी भाजी थोडंसं लावायला किंवा उसळी, चिकन, मटण ह्यांच्यासाठी सुद्धा अप्रतिम आहे. चवीला खूपच छान लागतं. अशा प्रकारे वाटप ना तुम्ही एकदा करून बघा. वेळ पण वाचते आणि चवीची पण फुल गॅरंटी आहे. अगदी थोडंसंच लागतं, त्याच्यामुळे जास्त नंतर त्रास पण पडत नाहीत. तर अशा या जेवणाच्या पूर्वतयारीचा आज आपण प्रारंभ केलेला आहे. आठवड्याभराचं काम आपलं सोपं झालं आहे आता. या वाटणामध्ये ना अगदी मिसळ वगैरे सुद्धा ना आयत्या वेळेला अगदी छान होते, फक्त गरम मसाला ॲड करायचा. तर ही रेसिपी ना तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.